मुंबईमध्ये युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झालेला आहे। पण युतीचा फॉर्म्युला निश्चित झालेला असताना ठाकरे आणि पवार म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांमध्ये नेमकं चाललंय काय हे काही कळत नाहीये। कारण आज संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली आणि मुंबईमध्ये एकत्र येण्यासोबतचं आवाहन केलं। कारण काँग्रेस तर आधीच आऊट झालेली आहे महाविकास आघाडीतनं राज ठाकरेंचं कारण पुढे करत। पण त्याच वेळेला या सगळ्या एकत्र येण्यामध्ये एक ट्विस्ट सुद्धा आहे। कारण जर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये हातमिळवणी करणार असतील तर एक प्रकारे त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे भाजपला मदत करण्यासारखं आहे असं म्हणत ठाकरे सेनेनं आपला आक्षेपही नोंदवलाय। त्यामुळे अजित पवारांशी हातमिळवणी करणारे शरद पवार आपल्याला चालणार नाहीत असंही उद्धव ठाकरेंचे नेते स्पष्ट करतात। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा हात धरू पाहणाऱ्या शरद पवारांची कोंडी झाल्याचं बोललं जातंय। कारण ठाकरे बंधूंच्या युतीसाठी एकीसाठी शरद पवार आधीपासून सकारात्मक आहेत। या भेटीदरम्यान राऊतांनी शरद पवारांना ठाकरे बंधूंसोबत येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। पण पवारांनी सन्मानजनक जागांची मागणी केल्याचं कळतंय। त्यामुळे पवार आणि ठाकरे बंधूंमधली गुंतागुंत नेमकी कशी सुटणार हे पाहणं रंजक ठरेल। तर अजित पवारांसोबतच्या युतीला एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विरोध होत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मात्र सावध भूमिका घेतली आहे। हे अमित शहांचे पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे। कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील। ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे। नाही आम्ही हे बघा, एका लोकशाहीमध्ये आम्ही सगळ्यांची चर्चा करायला तयार आहोत। आम्ही आधीच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांची चर्चा केली, तर त्याच्यात काय न चर्चा करण्यासारखं काय? आत्ता पण संसदेत चर्चा चालू आहे ना। एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे। पण आताही काय प्रस्ताव येतील काय नाही हे पुढच्या 3-4 दिवसात नक्की कळेल। आणि चर्चा ज्या पद्धतीने घडतात त्यानुसार खरंच पिंपरी चिंचवडमध्ये जर दोन्ही पवार एकत्र आले तर आम्ही त्यांच्यासोबत नसू ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे सचिन अहिर यांनी। आले तर आम्ही त्याच्यामध्ये राहणार नाही, कारण आम्ही स्पष्ट भूमिका केलेली आहे की जर राष्ट्रवादीवर जायचं असेल तर राष्ट्रवादीने वरचा पाठिंबा काढावा किंवा त्यातून बाहेर पडावं किंवा पुढे काय करणार त्याची स्पष्टता करावी। राज्यामध्ये आम्ही एक लढाई लढायची आणि स्थानिक निवडणुकीसाठी आम्ही ताळमेळ करायचं आणि साटेलोट करायचं हे चालणार नाही। बरोबर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।